नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मित्रांनो, तलाठी भरती 2023 साठी काही महत्त्वाचे सराव प्रश्नसंच आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। यातील जे काही बहुतांश प्रश्न असणार आहेत हे आपल्याला तलाठी भरती 2019 मध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न आहेत। सोबतच यामध्ये आपण पहा TCS द्वारे जे काही म्हाडा भरतीसाठी किंवा DMER साठी जे काही क्वेश्चन घेतलेले आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत। सोबतच करंट अफेअर्स 2023 चे देखील काही महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर पहा, मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉइन करायचं आहे, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची PDF फ्रीमध्ये मिळून जाईल। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे डेली याच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, आपला प्रश्न पहिला आहे, जमीन महसूल हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येतो? मित्रांनो, प्रॉपर प्रश्न जो आहे हा तलाठी भरतीवरती TCS पद्धतीने टेक्निकल प्रश्न आहे हा। तर महसूल विभाग जो आहे किंवा महसूल जमीन महसूल जो विषय आहे तो कोणत्या सूचीमध्ये ॲड झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2। तर राज्य सूचीमध्ये ॲड आहे पहा, म्हणजे समाविष्ट आहे पहा जमीन महसूल। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर देता आलं तर कमेंट करून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे। आपल्याकडे 3 ते 5 सेकंदाचा वेळ देखील दिलेला आहे, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन आणि मॉक टेस्ट याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। तर पहा, प्रश्न क्रमांक 2 आहे, महाराष्ट्रामध्ये पितळखोरे लेणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहेत? राज्यावरती महत्त्वाचा प्रश्न हा विचारला जातो, कारण हा प्रश्न आपल्याला भूगोल विषयावरती आधारित आहे। तर महाराष्ट्र राज्यामध्ये पितळखोरी लेणी जी आहे ही कोणत्या ठिकाणी स्थित आहे? यापूर्वी प्रश्न विचारला होता, पण प्रश्न थोडासा अल्टरनेट विचारला होता की पितळखोरी लेणी जी आहेत ही कोणत्या राज्यामध्ये आहेत? लक्षात ठेवायचे, तर महाराष्ट्र या राज्यामध्ये आहेत। या ठिकाणी विचारले की ती महाराष्ट्र राज्यामधील कोणत्या ठिकाणी आहेत? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर छत्रपती संभाजीनगर। तर या ठिकाणी अजून थोडंसं कॉम्प्लिकेटेड आन्सर होणार आहे, लक्षात ठेवा। छत्रपती संभाजीनगर हे जे आहे हे औरंगाबाद या शहराचं नवीन नाव आहे पहा, औरंगाबाद। जर आपल्याला ऑप्शनमध्ये कधी कधी बाय चान्स औरंगाबाद आलं आणि पुढे ऑब्लिक किंवा जर कंसामध्ये छत्रपती संभाजीनगर आलं तर आपलं ते उत्तर करेक्ट असणार आहे, कारण हा प्रश्न आपल्याला 2019 मध्ये विचारण्यात आलेला होता आणि त्यावेळी औरंगाबाद हे ऑप्शन या ठिकाणी होतं। नुकतंच औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं नाव ठेवण्यात आलेलं आहे। लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, खालीलपैकी कोणती भारताच्या पश्चिम भागातील सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे? पहा, भारताच्या पश्चिम भागातील विचारला आहे। कोणत्या भागातील? पश्चिम भागातील सर्वात प्राचीन म्हणजे सर्वात जुनी पर्वतरांग कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर अरवली पर्वतरांग जी आहे, अरवली पर्वतरांग ही भारताच्या पश्चिम भागातील सर्वात प्राचीन म्हणजे जुनी पर्वतरांग आहे। पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्र राज्याची जमीन महसूल संहिता खालीलपैकी कोणत्या वर्षी तयार करण्यात आलेली आहे? पहा, प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे, कारण हा प्रश्न तलाठी भरतीसाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे, कारण हा जो प्रश्न आहे हा तलाठी भरतीसाठीचा टेक्निकल प्रश्न आहे। तर पहा, काय विचारलंय की महाराष्ट्र राज्याची कोणती जमीन महसूल संहिता जी आहे ही कोणत्या वर्षी तयार करण्यात आली आहे, किंवा एक प्रकारे आपण त्याला अधिनियम म्हणू शकतो। पहा, जो अधिनियम आहे तो कोणत्या वर्षीचा आहे? तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर 1966 साली जमीन महसूल संहिता जी आहे ही आपल्या राज्याची तयार करण्यात आली आहे, म्हणजे तो जो अधिनियम आहे तो आहे 1966 चा। पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, अंबादेवी मंदिर महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? पहा, या ठिकाणी शहराच्या ऐवजी आपल्याला कधी कधी जिल्हा विचारला जातो। तर अंबादेवी मंदिर जे आहे हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, तर अमरावती या ठिकाणी आहे अंबादेवी मंदिर। या ठिकाणी आपण हा प्रश्न कम्युनिटीमध्ये पोल केलेला होता, त्या ठिकाणी जवळपास 45% विद्यार्थ्यांचं उत्तर चुकीचं आहे। त्यांचं म्हणणं होतं की कोल्हापूर हे उत्तर त्याचं बरोबर आहे। लक्षात ठेवायचं आहे, अंबादेवी मंदिर आणि अंबाबाईचं मंदिर हे दोन वेगवेगळे आहेत मित्रांनो, आणि अंबादेवी मंदिर जे आहे हे अमरावती या शहरामध्ये आहे किंवा अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल।
तर मित्रांनो, TCS फॉर्मॅटमध्ये प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण विश्लेषण असणारं एक आपण पुस्तक घेऊन आलेलं होतं. राजेश मेसे लिखित हे पुस्तक आहे. यामध्ये आत्तापर्यंत जे काही TCSचे एक्झाम झालेले आहेत त्यामधील सर्वात महत्त्वाचे प्रश्न म्हणजे जशाच तसे प्रश्न उत्तर आपण म्हणजे प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये घेतलेले आहेत. सोबतच DMERचा जो 17 जून 2023ला पेपर देखील झालेला आहे तो देखील या पुस्तकामध्ये ॲड केलेला आहे. म्हणजे TCS वरती जेवढे काही इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहेत ते या पुस्तकामध्ये आलेले आहेत. यामध्ये गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि मराठी अशा सर्व विषयांचा समावेश देखील केला आहे. जी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला TCSने घेतलेले जे प्रश्न होते ते देखील प्रश्नसंच या पुस्तकामध्ये ॲड केलेला आहे. आपल्याला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण घेऊ शकता. कारण मित्रांनो, हे जे पुस्तक आहे हे पुस्तक रिव्हिजनसाठी सर्वात बेस्ट पुस्तक आतापर्यंत ठरलेलं आहे. आणि जी काही सध्या तलाठी भरती होत आहे त्यामध्ये जवळपास यातील सर्व क्वेश्चन जे आहेत हे जशास तसे आलेले आहेत. प्रश्न 6वा आहे, क्रियापदाचे विशेषण असणाऱ्या शब्दाला कोणते अव्यय म्हटले जाते? मराठी व्याकरणावरील महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न 2019च्या तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर क्रियापदाचे विशेषण असणाऱ्या शब्दाला कोणते अव्यय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, त्याला क्रिया विशेषण अव्यय असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा, क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय? तर क्रियापदाचे विशेषण असणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण अव्यय असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं आपल्या उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7वा आहे, महाराष्ट्रातील कला हा लोकनृत्याचा प्रकार डॅश या देवाचा खेळकरपणा दर्शवतो. या ठिकाणी खेळकरपणा किंवा काही ठिकाणी पहा आपल्याला यालाच खोडकरपणा असा देखील शब्द आलेला आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्रातील कला हा जो लोकनृत्य प्रकार आहे हा कोणत्या देवाचा खेळकरपणा दर्शवतो? लक्षात ठेवायचं, खेळकरपणा देवविषयी जर आलं तर त्याचं उत्तर असणार आहे हमेशाच कृष्ण. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. तर कृष्ण जो देव आहे त्याचा खेळकरपणा दर्शवणारा लोकनृत्य प्रकार आहे त्याचं नाव आहे कला. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8वा आहे, केंद्र शासनाने प्रजनन आरोग्य व बाल आरोग्य या कार्यक्रमास कोणत्या वर्षी सुरुवात केली आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा आरोग्य विभागासाठी देखील, आणि हाच प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. पण ज्यावेळी 2016 मध्ये तलाठी भरती झाली होती त्यामध्ये हा प्रश्न ॲड करण्यात आलेला होता. लक्षात ठेवा, केंद्र शासनाने प्रजनन आरोग्य व बाल आरोग्य हा जो कार्यक्रम आहे किंवा एक उपक्रम आहे त्याला कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 1996 या वर्षी त्या सुरू करण्यात आलेला आहे उपक्रमाला. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. मित्रांनो, जे काही सध्या TCS आणि IBPS जे काही स्पर्धा परीक्षा घेत आहे त्यामध्ये सर्वात मराठीचे महत्त्वाचे टॉपिक जे असणार आहेत त्यामध्ये पहा समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, अलंकार किंवा अलंकारिक शब्द हे जे आहेत हे सर्वात महत्त्वाचं मराठी व्याकरणावरील ठरलेले टॉपिक आहेत. या ठिकाणी आपला वाक्प्रचार विचारला आहे, उखळ पांढरे होणे याचा अर्थ काय होईल? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 अचानक वैभव प्राप्त होणे किंवा अचानक वैभवच्या ऐवजी जर आपल्याला कधी सुख असा शब्द विचारला जाऊ शकतो तर अचानक वैभव प्राप्त होणे त्यालाच म्हणतो पहा आपण उखळ पांढरे होणे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. मित्रांनो, प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि असेच जर आपल्याला महत्त्वाचे वाक्प्रचार पाहिजे असतील तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 10वा आहे, लक्षद्वीप बेट ही अरबी समुद्राच्या डॅश किनारपट्टी लगत स्थित आहेत. पहा, जे मित्रांनो लक्षद्वीप बेट आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण 2019ला पोलीस भरतीमध्ये विचारला होता, 18 मध्ये 2021ला देखील पोलीस भरतीमध्ये आलेला आहे. तर लक्षद्वीप बेट जे आहेत हे अरबी समुद्राच्या कोणत्या किनारपट्टी लगत स्थित आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर केरळ. लक्षात ठेवा, केरळ किनारपट्टी जी आहे त्या किनारपट्टीच्या लगत आहे लक्षद्वीप बेटे आणि हे जे आहे हे अरबी समुद्राच्या केरळ किनारपट्टी लगत आहेत. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, राष्ट्रीय जलमार्ग 10 महाराष्ट्रातील कोणत्या नदीवरती स्थित आहे? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. 2019ला हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आला होता आणि 2018ला हा प्रश्न आपल्याला पहा SRPF मध्ये विचारण्यात आलेला होता. त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर काही विद्यार्थी कमेंट करून आपल्याला सांगतात की सर एवढे सोपे प्रश्न जे आहेत ते TCS विचारत नाही. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, असा सोपा प्रश्न नाही पण हा प्रश्न भरपूर वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. TCS जे आहे हे थोडंसं वेगळ्या प्रमाणात प्रश्न विचारतं पण याचा अर्थ कुठं ना कुठं त्याच्याशी संबंधित असतो. पहा, राष्ट्रीय जलमार्ग 10 हा महाराष्ट्रातील जी आंबा नदी आहे तर आंबा नदीवरती स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 12 आहे, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. वाक्प्रचार आहे हातात काठी येणे, याचा अर्थ काय होईल? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, वृद्धत्व येणे. पहा, वृद्धत्व येणे म्हणजे काय? तर म्हातारपण येणे, त्यालाच म्हणतो आपण काय? तर हातात काठी येणे, म्हणजे आपलं वय झालेलं आहे, हातामध्ये काठी येणं त्याला म्हटलं जातं. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, समुद्र तटीय आणि दलदलीच्या प्रदेशातील वने ही महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग आणि डॅश जिल्ह्यांच्या खाड्या आणि किनारपट्ट्यालगत आढळते. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न जवळपास 2019च्या तलाठी भरतीमध्ये 6 वेळा विचारण्यात आलेला आहे. पहा, गेल्या व्हिडिओमध्ये देखील हाच प्रश्न होता, फक्त या ठिकाणी सिंधुदुर्गच्या ऐवजी रिकामी जागा होती आणि रिकामी जागेच्या ऐवजी एक जिल्हा घेतला होता. तो जिल्हा आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर ठाणे. सिंधुदुर्ग आणि ठाणे हे जे 2 जिल्हे आहेत तर त्यांच्या लगत आहेत पहा. समुद्र तटीय आणि दलदली प्रदेशातील जे वने आहेत हे आढळतात पहा ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या खाड्याच्या किनारपट्ट्यालगत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, भाषांतर या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखायचा आहे. पहा, भाषांतर या शब्दाचा संधी विग्रह काय होईल? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, भाषा अधिक अंतर, त्यालाच म्हटलं जातं पहा भाषांतर. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता होईल? पहा, प्रश्न मित्रांनो सर्वात महत्त्वाचा आहे. TCSने आत्ता काही 2 दिवसापूर्वी जे तलाठी भरतीचे पेपर झालेले आहेत त्यामध्ये जवळपास अलंकारिक शब्द जे आहेत हे आपल्याला 3 ते 4 हे नेहमी विचारलेले आहेत. तर अंगावरती एकही दागिना नसलेली स्त्री तिला काय म्हटलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, त्याला लंकेची पार्वती असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, खाली दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. पहा, या ठिकाणी रुचकर असा आपल्याला शब्द दिला आहे, तर रुचकर या शब्दाला विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता होईल? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर बेचव. रुचकर म्हणजे काय माहिती आहे मित्रांनो? रुचकर म्हणजे चविष्ट आणि चविष्टला विरुद्धार्थी शब्द होतो पहा बेचव. लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. आणि आपल्याला अशाच पद्धतीचे जर विरुद्धार्थी शब्द देखील पाहायचे असतील तर त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण ते देखील व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला त्याच विरुद्धार्थी शब्दापैकी त्या ठिकाणी आपण जवळपास 100 पेक्षा जास्त शब्द घेतलेले आहेत आणि याचपैकी आपल्याला महत्त्वाचे शब्द हे नेहमी विचारले जातात. म्हणजे प्रश्न जर आपल्याला 2 ते 3 विचारण्यात आले तर जवळपास आपले 4 ते 6 मार्क्स जे आहेत हे पक्के असणार आहेत. लक्षात ठेवा. त्यामुळे महत्त्वाचे टॉपिक आहेत आणि सर्वात सोपे टॉपिक आहेत. प्रश्न क्रमांक 17 आहे, ब्लेड्स ऑफ ग्लोरी हे सर्वात मोठे क्रिकेटचे स्मारक महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला एक स्मारक दिलेलं आहे ब्लेड्स ऑफ ग्लोरी आणि हे जे आहे हे क्रिकेटचं स्मारक आहे आणि हे महाराष्ट्रात कोणत्या शहरामध्ये आहे असं आपल्याला विचारलं आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर पुणे या शहरामध्ये स्थित आहे किंवा पुणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पहा ब्लेड्स ऑफ ग्लोरी आणि हे जे आहे हे क्रिकेटचं सर्वात मोठं स्मारक आहे पुण्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, डिझायनिंग डेस्टिनी द हार्टफुलनेस वे हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पहा, शीर्षक या ठिकाणी आपल्याला जर विचारलं तर टायटल असा अर्थ होतो. जे काही आपले विद्यार्थी आहेत नवीन त्यांच्यासाठी लक्षात ठेवायचं आहे, टायटल म्हणजे पुस्तकाचं नाव. तर पुस्तकाचं नाव काय आहे? डिझायनिंग डेस्टिनी द हार्टफुलनेस वे या पुस्तकाचे आपल्याला लेखक विचारलेले आहेत. कारण TCSने सध्या सुद्धा पहा जवळपास आपल्याला 2 ते 3 प्रश्न हे नेहमी लेखकावरती घेतलेले आहेत आणि त्याच हिशोबाने जे काही नवीन पुस्तकं असणार आहेत त्याचे लेखक आणि पुस्तकं देखील आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. लवकरच मित्रांनो तुम्हाला आज किंवा उद्याच तो व्हिडिओ लवकर मिळून जाईल. तर पहा, डिझायनिंग डेस्टिनी द हार्टफुलनेस वे हे जे पुस्तक आहे हे आहे कमलेश पटेल यांचं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, खाली दिलेल्या शब्दांपैकी स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? पहा, स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर निर्भत्सना हे जे आहे हा स्तुतीचा विरुद्धार्थी शब्द आहे. एक प्रकारे स्तुती म्हणजे काय? तर एखाद्या प्रशंसा करणे आणि निर्भत्सना म्हणजे त्याच गोष्टीला थोडासा विरोध करणे किंवा त्याचा एक प्रकारे अपमान करणे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, वाघ या शब्दाचे अनेक वचन कोणते होईल? वाघ शब्दाचा अनेक वचन.
हा प्रश्न पहा आपल्याला 2019च्या तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आलेला होता। कितीही प्रश्न सोपा असला आणि कितीही अवघड जरी असला तरी मित्रांनो हे सामान्य ज्ञान आहे, यामध्ये कधी कोणता प्रश्न विचारला जाईल याचा काहीच नेम लागत नाही, लक्षात ठेवा। त्यामुळे प्रश्न जे आहेत ते सर्व इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, लक्षात ठेवा। थोडीशी लेवल कमी असेल किंवा जास्त असेल पण प्रश्न हे सर्व इम्पॉर्टंट असतात। तर वाघ या शब्दाचा अनेक वचन शब्द देखील होतो पहा, वाघ। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 21 आहे, जागतिक दहशतवाद विरोधी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? प्रश्न महत्त्वाचा आहे, जागतिक दहशतवाद विरोधी दिवस कधी पाळण्यात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर 11 सप्टेंबर। पहा 11 सप्टेंबर हा जो आहे हा जागतिक दहशतवादी दिन म्हणून, दहशतवाद विरोधी दिन म्हणून पाळला जातो। तर हा का पाळला जातो लक्षात आहे का तुम्हाला? जो 9/11ला अमेरिकेवरती हल्ला झाला होता तर त्याच्या विरोधामध्ये हा दिवस पाळला जातो, दहशतवाद विरोधी दिन। लक्षात ठेवायचं आहे 9/11 म्हणजे काय तर 9वा महिना आणि 11वी तारीख असं लिहिलेलं आहे। आपण लोक म्हणता पहा मग 11/9 यायला पाहिजे होतं। तर अमेरिकन जी डेट आहे किंवा अमेरिकन जी तारीख आहे ती लिहिण्याची पद्धत आहे की त्या ठिकाणी आधी महिना लिहिला जातो, नंतर तारीख आणि याच्यानंतर जे आहे ते वर्ष लिहिलं जातं, लक्षात ठेवा। तर त्यामुळे त्यांनी असं 9/11 केलेलं आहे, म्हणजेच 11 सप्टेंबर हा जो दिवस आहे हा जागतिक दहशतवाद विरोधी दिन म्हणून पाळण्यात येतो। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 21 आहे, दिलेल्या शब्दगटातून योग्य समानार्थी शब्द निवडायचा आहे। या ठिकाणी यातना असा शब्द आहे तर त्याला समानार्थाचा शब्द कोणता होईल? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर यातनाला समानार्थी शब्द होतो पहा वेदना। एका ठिकाणी आपल्याला पहा दुःख असाही शब्द विचारण्यात आलेला होता, यातना हे जे आहे त्याचा समानार्थी शब्द होतो वेदना। पर्याय 1 आपलं योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 23 आहे, महाराष्ट्रातील दुसरे मेगा फूड पार्क हे औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे? पहा या ठिकाणी औरंगाबाद असा शब्द आहे जशाच तसा 2019 मध्ये तो घेण्यात आलेला होता आणि नुकतंच औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला कंसामध्ये हे नाव आपण ऍड केलेलं आहे, लक्षात ठेवायचे। हे यावरही आपल्याला इम्पॉर्टंट प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर महाराष्ट्रातील पहिलं मेगा फूड पार्क जे आहे पहा ते सातारा या शहरामध्ये स्थित आहे आणि महाराष्ट्रातील दुसरं मेगा फूड पार्क हे जे आहे हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे, पण या जिल्ह्यातील पैठण हा जो तालुका आहे पैठण तालुक्यामध्ये ते स्थित आहे। पहा आपल्याला जिल्हा जर विचारलं तर पहिला जिल्हा आहे सातारा, दुसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, पण या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर ऑलरेडी आपल्याला दिला आहे, तर या जिल्ह्याच्या पैठण तालुक्यामध्ये स्थित आहे दुसरं मेगा फूड पार्क। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 24 आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? 2019चा जशास तसा प्रश्न आपण घेतलेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। TCS घेऊ की IBPS घेऊ कोणीही परीक्षा जरी घेतल्या तरीही प्रश्न हे सामान्य ज्ञानचे आहेत, लक्षात ठेवा। अजूनही सांगतो सामान्य ज्ञानचे प्रश्न आहेत, कधीही प्रश्न चेंज होऊ शकतात। तर महाराष्ट्र राज्यामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा जो आहे हा येतो पहा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये। ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 25 आहे, खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो? पहा या ठिकाणी आपल्याला हा दिनविशेष देखील विचारण्यात आलेला आहे आणि जेवढे काही एका वर्षामधील आपले राष्ट्रीय दिनविशेष आहेत आणि जे आंतरराष्ट्रीय दिनविशेष आहेत म्हणजे जागतिक दिनविशेष आहेत ते देखील आपण वेगवेगळ्या 2 व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत, तर त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत पहा। तर सामाजिक न्याय दिन हा जो दिवस आहे हा छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मानिमित्त तो पाळण्यात येतो किंवा साजरा केला जातो, सामाजिक न्याय दिन। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 26 आहे, डॅश 2005 या वर्षी RTI कायदा 2005 पहा RTI कायदा जो आहे 2005चा तो अधिनियमित करण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा। तो कधी केलेला आहे? 2005 या वर्षी करण्यात आलेला आहे, पण या ठिकाणी आपल्याला त्यांनी डेट विचारली आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। प्रश्न महत्त्वाचा आहे आणि 15 जून ही जी तारीख आहे पहा 15 जून 2005 तर या वर्षी RTI जो कायदा आहे 2005चा तो अधिनियमित करण्यात आलेला आहे। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। आणि TCS ने आतापर्यंत पहा 2 दिवसामध्ये जवळपास 4 प्रश्न जे आहेत हे RTI वरती घेतलेले आहेत, म्हणजेच अधिनियम जो आहे माहितीचा अधिकार त्यावरती हे 2 ते 3 प्रश्न आपल्याला नेहमी विचारले जातात। तर त्यामुळे पहा मी तुम्हाला टेलिग्रामवरती जशास तसा जो अधिनियम आहे 2005चा माहितीचा अधिकार तो जशास तसा आपण एका PDF द्वारे पोस्ट केलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण तो डाउनलोड करू शकता, लिंक त्याची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। प्रश्न क्रमांक 27 आहे, कोणत्या साली
पाणी प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण कायदा संमत करण्यात आलेला आहे। पहा, पाणी प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण कायदा जो आहे तो कोणत्या वर्षी संमत करण्यात आला आहे। हाच प्रश्न आपल्याला आरोग्य विभागासाठी विचारण्यात आला होता। जी काही येणारी झेडपी भरती आहे त्यासाठी महत्त्वाचे प्रश्न आपण देखील सुरू केले आहेत। त्याच्याही लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत, किंवा आपण एक दुसरं चॅनल सुरू केलं आहे त्यावरती फक्त आपण जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग हे जे आहेत यावरच प्रश्न आपण पोस्ट करत आहोत। तर लक्षात ठेवायचे, पाणी प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण कायदा जो आहे तो आहे 1974 या वर्षीचा। पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल। 1974 ला तो संमत केला आहे। प्रश्न क्रमांक 28 आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, हे उद्गार खालीलपैकी कोणाचा आहे। स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध अधिकार आहे किंवा हक्क आहे, हे उद्गार कोणी काढलं होतं। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 बाळ गंगाधर टिळक यांचं वाक्य किंवा यांचं उद्गार आहे। पहा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे। पर्याय 3 आपले योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 29 आहे, सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त निवड समितीचे अध्यक्ष कोण असतात। पहा मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे। थोडासा प्रश्नामध्ये आपण 2 ते 3 शब्द थोडेसे वेगळ्या पद्धतीने ॲड झालेले आहेत, पण प्रश्न समजून घ्यायचा आहे। सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त निवड समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात। आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर मुख्यमंत्री म्हणजेच पहा सीएम हे जे आहेत पहा हे सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त जे आहेत त्याच्या निवड समितीचे ते अध्यक्ष असतात। या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे 3 प्रश्न आपल्याला पाहून घ्यायचे आहेत। सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर एकनाथ शिंदे सध्याचे मुख्यमंत्री आहेत। या ठिकाणी महाराष्ट्राला आपल्या सध्या 2 उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत। पहिले उपमुख्यमंत्री आहेत पहा देवेंद्र फडणवीस हे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत। सोबतच अजित पवार हे देखील आहेत आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत। या ठिकाणी जर राज्यपाल विचारलं तर राज्यपाल आहेत आपल्या महाराष्ट्राचे रमेश बैस हे जे आहेत हे राज्यपाल आहेत। राष्ट्रपती आहेत पहा द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत ह्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत। उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे जे आहेत उपराष्ट्रपती आहेत। जर पंतप्रधान विचारलं तर सर्वांना माहित आहे की नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत। प्रश्न क्रमांक 30 आहे, भारतीय संविधानातील कलम 149 अनुसार संसदेने नियंत्रक व महालेखा परीक्षक कायदा कोणत्या वर्षी पारित केलेला आहे। पहा, कलम 149 यावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता। पहा, कलम 149 हे जे आहे हे काय आहे, नियंत्रक व महालेखा परीक्षक कायदा जो आहे त्यांनी तो पारित केला आहे आणि तो कोणत्या वर्षी केला आहे असा आपल्याला प्रश्न विचारला आहे। आणि या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर 1971। पहा, 1971 या वर्षी भारतीय संविधानातील कलम 149 नुसार संसदेने नियंत्रक व महालेखा परीक्षक कायदा जो आहे तो पारित केलेला आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे तलाठी भरतीसाठीचे 30 सराव प्रश्न। आपल्याला या 30 प्रश्नापैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन कशा पद्धतीने सुरू आहे हे आम्हाला लवकर समजून येईल। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा। सोबतच मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओची PDF जर डाउनलोड करायची असेल अगदी फ्रीमध्ये तर मराठी नोकरी नावाने टेलिग्राम आहे, त्याला देखील आपण जाऊन जॉईन करायचं आहे। त्या सर्वांच्या लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, किंवा टेलिग्रामवरती जाऊन मराठी नोकरी सर्च करा। जे व्हेरीफाईड चॅनल असेल ते आपल्या मराठी नोकरीचं ऑफिशियल चॅनल आहे। मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।